नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा लेटेस्ट आता सूचना आलेल्या आहेत. तर चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25. तर बघा 21 मार्च 2026 आत्ताच आलेली आहे सूचना. तर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची एकूण गुणांची यादी तर पाहून घेऊ आपण. चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25मध्ये एकूण 215 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा दिनांक 15 मार्च 2026 रोजी घेण्यात आली असून सदर लेखी परीक्षेत 40% व त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे मैदानी चाचणी गुण, NCC प्रमाणपत्राचे गुण व लेखी परीक्षेत घेतलेले गुण असे एकूण गुणांसह उमेदवारांचे नाव, प्रवर्ग, जन्मतारीख इत्यादी माहितीबाबत यादी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे www.chandrapurpolice.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी उमेदवारांना प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील माहितीबाबत काही आक्षेप हरकत असतील तर त्यांनी आपले आक्षेप हरकत या ईमेल ID वर दिनांक 22 मार्च 2026 रोजी 6 वाजेपर्यंत नोंदवण्यात यावे. तर एकूण गुणपत्रिका आहे. तर लेटेस्ट आताच जस्ट आलेली आहे PDF. तर आपण पाहून घेऊत विद्यार्थी मित्रांनो. बघा, पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट 2024-25 चंद्रपूर टोटल मार्क्स ऑफ रिटर्न पास कॅन्डिडेट्स. तर जे विद्यार्थी म्हणजे असं पास झालेले आहेत तर त्यांची आहे. तर हे बघा, इथे ॲप्लिकेशन नंबर आहे. पहिलं चेस्ट नंबर, सॉरी एक मिनिट, पहिलं चेस्ट नंबर आहे, एक मिनिट, नंतर ॲप्लिकेशन नंबर आणि कॅन्डिडेट नेम, जेंडर, जन्मतारीख, कॅटेगरी, रिझर्वेशन कोणत्या ठिकाणी आणि फिजिकलमध्ये मार्क्स किती पडलेत, रिटर्न मार्क्स, NCC मार्क्स आणि टोटल विद्यार्थ्यांना मार्क्स किती पडलेले आहेत तर ते आहे. तर आपण पाहून घेऊत विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहेत, जास्त वगैरे किती कट ऑफ वगैरे जाईल तर ते आपण पाहून घेऊत. तर 133 आहेत विद्यार्थ्याला एका बघा. OBC करण आहे विद्यार्थ्यांचं नाव. नंतर खाली आपण पाहून घेऊत. तर जी PDF आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा चंद्रपूर जिल्हा पोलीसची ऑफिशियल वेबसाईट असेल त्यावर क्लिक करा, तुम्हाला तिथे डाउनलोड ऑप्शन येईल. डाउनलोड करून पहा तुम्ही रिझल्ट तुमचा, कारण लिस्ट खूप मोठी आहे, जास्त आहे PDF, त्यामुळे आपण थोडंसं पाहूत. तुम्ही नंतर चेक करा जेणेकरून तुम्हाला PDF वगैरे बरोबर पाहता येईल. तर आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, 106, 109, 118 पाहूत तर रिझल्ट किती जाऊ शकतो, कट ऑफ वगैरे अंतिम सिलेक्शन लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचा कट ऑफ किती जाईल. सो बघा, इथं SC 121 आहेत, सौरभ. नंतर 127चे आहेत इथे ST निकितन. नंतर 126चे आहेत NTB राकेश गिरीधर. नंतर इथं पाहू शकता 125, 123. तर खाली इथे बघा 132चे आहेत विद्यार्थी सूरज देवीदास. नंतर खाली पाहून घेऊ आपण 127 लहू ज्ञानवा मार्के. नंतर खाली हे बघा 128चे आहेत, फिजिकलमध्ये 43 आणि रिटर्नमध्ये 85, 128 मार्क. तर अभय विश्वनाथ पांचाळ. तर खूपच विद्यार्थ्यांना भारी पडलेले आहेत मार्क्स, जेणेकरून सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांचा कट ऑफ दिसेलच. बघा 31-45 फिजिकल आणि 86 ह्याच्यामध्ये एकूण सागर तुळशीदास 131 मार्क्स. तर अजून खाली पाहून घेऊ आपण. एकंदरीत अंदाज तुम्हाला कळेलच कट ऑफ किती लागेल काय नाही. एकशे 125 मार्क्स दयानंद मानिक SC.
तर खूप भारी आहेत. मी फक्त जास्त घेत आहे बरं, तेवढं तुम्ही नाहीतर कमी कसं घेणार म्हणतील सर. मी जे असं 125 120च्या पुढीलचेच घेत आहे, ते 130च्या पुढून. त्यामुळे विलास किशन सगळ्याचं जर घेत असलं तर खूपच वेळ वगैरे जाऊ शकतो व्हिडिओ बनवायसाठी. PDF आहे, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट असेल, तिथे तुम्ही जाऊन क्लिक करून PDF डाउनलोड करून पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर बघा 133 मार्क्स आहेत. ज्ञानेश्वर मारुती खूपच छान मार्क आहेत. 41 यांनी फिजिकलमध्ये घेतलेत आणि 41 कुठे घेतले, 41 आणि 92 यांनी रिटर्नमध्ये घेतलेत. खूपच छान मार्क पडलेले आहेत. इथे NCCचं वगैरे असतं तर अजून खूपच गेलं असते पुढे. NCCचा फायदा आहे. नंतर बघा 128 44 प्लस 84 मार्क्स. खूपच भारी, खूपच. सो तुम्हाला किती पडलेत कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून कट ऑफ वगैरे आता लागेलच 1-2 दिवसामध्ये. प्रोविजनल लिस्ट लागेल, नंतर अंतिम म्हणजे सिलेक्शन लिस्ट लागेल अंतिम. नंतर तुम्हाला 1 दिवसाचा त्याने टाईम देतील, 1-2 दिवसाचा डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी. आणि त्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये काही एका जागेसाठी 3 जण बोलवतील. सो कट ऑफ जास्त लागू शकतो का नाही, तेवढे जास्त दिसणं झालेत विद्यार्थी जास्त मार्क पडलेले. एकंदरीत मोजके आहेत की 130च्या पुढे आहेत. बघा आता तर अर्धी झालेत PDF, अजून अर्धी PDF राहिलेत. सो नक्कीच तुम्हाला किती मार्क पडले तर ते कमेंटमध्ये सांगा, आणि तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट करू शकता. आणि आता तुम्हाला तर वाटेलच PDF पाहताना धुकुड एखादी तुमचं असं हार्ट रेट पूर्णच हे होऊन जाईल, किती पडले मला चेक करतच. तर असं बी तुम्ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला तर कळालंच असेल की तुम्हाला किती पडलेत काय नाही. एक असं बरं लिस्टमध्ये नाव राहावं आपलं असं वाटतं. सिलेक्शन लिस्टमध्ये 1-2 मार्कानं जर गेलं तर खूपच अवघड आहे. आयुष्याचं वर्षाचं फारच हे होणार आहे. तर इथं फिमेल बघा, एक स्नेहा आहेत 127. इथे आहेत फिमेल योगिता, खूपच भारी पडलेत यांना पण. सो मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू सो मच. आणि अपडेटसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.